मॅथेमॅटिकल लॉजिक हा आपला 9th पिरियड आहे. पिरियड खूप छोटे छोटे केल्यामुळे पिरियडची संख्या जास्त वाढते. अर्धा तासाच्या वर कुठलाही माझा लेक्चर नाही, त्याच्यामुळं भाग मी कमी केले, लहान लहान केले. हेच 2-2 वेळे एखादी सुद्धा तुम्ही पाहून चॅप्टर तयार करू शकता, पण तुम्हाला लोडेड पण वाटू नये म्हणून थोडे थोडे पार्ट. चला कंटिन्यू करू. कालचा थोडासा रिव्हिजन. फॉर अ कंडिशनल स्टेटमेंट P implies Q if P then Q. What is its converse? Q implies P. Inverse, negation P implies negation Q. Contrapositive, negation Q implies negation P. It is a conditional, this is converse of that, it is inverse of that, it is contrapositive of that. ओके, कालचं रिव्हिजन थोडक्यात. काल मी तुम्हाला म्हटलं होतं ही जे आशाला अशी जे रूल आहेत ना, हे सगळे रूल तुम्हाला पाठ पाहिजे. हा कम्युटेटिव्ह लॉ आहे, हा पाठ करायला फार अडचण जाणार नाही. कम्युटेटिव्ह लॉ, दिस इज असोसिएटिव्ह लॉ, इट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, दिस इज निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ कंजंक्शन. हे रूल ऑफ निगेशन मध्ये रिपीट येणार आहे. आज याच्यावर प्रॉब्लेम येतं. P implies Q can be written as negation P or Q, and P double implies Q can be written as P implies Q and Q implies P. पुन्हा ह्या P implies Q ला निगेशन P or Q लिहिता येईल आणि Q implies P ला निगेशन Q or P लिहिता येईल. म्हणजे कंडिशनल डबल कंडिशनल फॉर्म काढून टाकता येतो. हे लॉज पाठ झाले तरच आपल्याला पुढचं लॉजिक सोपं जाईल. कालही मी सूचना दिली ती, आजही रिपीट करतोय. कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटहून ऑब्टेन केले. चला निगेशनचे रूल तुम्हाला पुन्हा आठवून देतो. निगेशन ऑफ P cap Q is equals to negation P or negation Q. Negation of P or Q, negation P cap negation Q. Negation of P implies Q, P cap negation Q. आणि negation of P double implies Q, P cap negation Q or negation P cap Q. These are negations of 4 compound statements: conjunction, disjunction, implication, double implication. या चॅप्टर मध्ये 4 आपले कंपाऊंड स्टेटमेंट आहेत, त्यांचे निगेशन. आणि मागे एकदा पाहिलं होतं आपण, निगेशन ऑफ निगेशन P इज P. negation of statement, negation of statement is a same statement itself. पुन्हा एकदा रीड करा, याच्यावर आपण प्रॉब्लेम घ्यायचे आता. ओके, नाउ एक्झाम्पल ऑन दिस. त्याच्यावरती क्वेश्चन, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला हे रूल ऑफ निगेशन माहिती पाहिजे. निगेशन ऑफ P cap Q, negation P or negation Q. Negation of P or Q, negation P cap negation Q. Negation P implies Q, P cap negation Q. Negation P double implies Q, P cap negation Q or negation P cap Q. हे समोर ठेवतो मुद्दाम, म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला सोपे जातील. जर तुम्हाला रूल पाठ नसतील तर प्रॉब्लेम जमणार नाही. फर्स्ट प्रॉब्लेम, P or Q and Q or negation R. या पूर्ण पॅटर्नचं निगेशन काढायचं. मग सोल्युशन मी सुरुवात कशी कराल पहा. कंप्लीट पॅटर्न हा ब्रॅकेट मध्ये ठेवा आणि ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन. ओके, निगेशन ब्रॅकेट कॅप ब्रॅकेट. म्हणजे कंप्लीट ब्रॅकेटला मी एक स्टेटमेंट मानन, हिला दुसरी, आणि पहिला रूल अप्लाय करा, निगेशन ऑफ कंजंक्शन. काय येईल बरं आन्सर? निगेशन ऑफ फर्स्ट पार्ट, याला उलट केलं, ऑर निगेशन ऑफ सेकंड पार्ट. फर्स्ट रूल पहा बरोबर अप्लाय केला का? P or Q, निगेशन P or निगेशन Q. ओके, निगेशन दोघांना सेपरेट, अँडचं झालं ऑर. पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन.
आता या पहिल्या ब्रॅकेटवर निगेशन ऑपरेट करा, रूल नंबर 2 अप्लाय करता येईल. ओके, दुसऱ्यावर सुद्धा रूल नंबर 2 अप्लाय करायचं. मग चला ऑपरेशन सुरू करू. ते निगेशन इन ब्रॅकेट, निगेशन इन ब्रॅकेट, फक्त स्टेप बदलून लिहिली. ह्याला मला एवढ्या पार्टला वेगळा म्हणजे वेगळं मांडायचं, त्याला वेगळं मांडायचं. आता याचं मी काय करतो, निगेशन, निगेशन पी कॅप निगेशन क्यू, और निगेशन क्यू कॅप निगेशन ऑफ निगेशन आर. रूल नंबर 2 अप्लाय केलाय. पाहिलं, नाव इट इज ॲज इट इज, बट निगेशन ऑफ निगेशन आर इज आर. एवढाच बदल करा. चला, हे झालं फायनल आन्सर. फक्त पहिल्या 2 रूलवर डिपेंड क्वेश्चन. नेक्स्ट पॅटर्न काय दिला, द ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज क्यू. द ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज क्यू म्हणजे हा रूल अप्लाय करायचा. हा रूल फार इंटरेस्टिंग आहे. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय आले, पी ॲज इट इज निगेशन ऑफ क्यू. त्यामुळे मी हा पहिला पार्ट वाचलाच नाही, कारण याचं निगेशन काढताना एकाच स्टेपमध्ये आन्सर. हा मी याला म्हणतो पी हे इम्प्लाइज क्यू. सो negation is P statement as it is negation of Q. Simple answer. Negation P implies Q equals to P cap negation Q. रूल नंबर 3 वर एकट्यावर एवढा प्रॉब्लेम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 पाहू. त्याआधी पुन्हा एकदा टेबल रिमाइंड करतोय. क्वेश्चन नंबर 3, पॅटर्न वाचून घ्या. पी ऑर निगेशन क्यू implies P cap negation Q. ओके, कंप्लीट ब्रॅकेट मध्ये टाका, निगेशन ऑफ द कंप्लीट ब्रॅकेट. मग पहिल्या स्टेप मध्ये मी कोणता रूल अप्लाय केला, द ब्रॅकेट इम्प्लाइज ब्रॅकेट म्हणजे हा रूल. ब्रॅकेट मधला पहिला पार्ट ॲज इट इज कॅप, दुसऱ्याचं निगेशन. ब्रॅकेट मधला हा पहिला पार्ट ॲज इट इज कॅप, दुसऱ्याचं निगेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता पहिल्या ब्रॅकेटला काहीच करायचं नाही, निगेशन ब्रॅकेट मध्ये घ्या, मध्ये घ्या म्हणजे फर्स्ट रूल अप्लाय करा. देन वी गेट निगेशन पी, अँडचं झालं ऑर, पा अँडचं झालं ऑर, निगेशन पी, निगेशन ऑफ निगेशन क्यू हे बाहेरचं निगेशन, आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू काय, क्यू. इट इज अ फायनल आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4, negation of P or negation Q or P cap negation Q. कंप्लीट पार्टचं मला करायचं निगेशन. निगेशन इन कंप्लीट ब्रॅकेट इक्वल टू, पहिल्या स्टेपला मी रूल नंबर 2 यूज करतो, निगेशन ऑफ डिसजंक्शन. negation of first statement or replaced by and negation of second statement by rule number 2. Now negation of disjunction, again rule number 2. negation of conjunction, here rule number first. इथे at a time इथं rule 2 वापरायचा, इथं rule first. negation of negation P हे इथलं, or replaced by and negation of negation Q. ह्या पहिल्या ब्रॅकेटवर मी सेकंड रूल ऑपरेट केला, निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. इथे मी रूल नंबर फर्स्ट यूज करतो, निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू. आता याला नीट वाचा, खूप इझी आहे. पी येईल इथं क्यू आणि इथं पण येईल क्यू, हेच आन्सर. निगेशन ऑफ निगेशन पी पी क्यू, निगेशन ऑफ निगेशन क्यू इज क्यू, हेन्स इट इज. नेक्स्ट, आणि आता याला लास्ट म्हणतो. 5 क्वेश्चन म्हणजे भरपूर घेतले. या टेबलवर, एवढ्याच टेबलवर क्वेश्चन घ्यायला. या कंप्लीट पार्टचं निगेशन म्हणजे इथे पहिल्याच वेळेला पण आम्ही रूल नंबर 3 कडे जाईल. निगेशन ऑफ द कंप्लीट पॅटर्न
is equals to first part as it is, first part as it is, cap negation of second. हा रूल अप्लाय करा. फर्स्ट पार्ट ॲज इट इज, निगेशन ऑफ सेकंड. मग निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेटमध्ये हे निगेशन इन्सर्ट करा. या ब्रॅकेटला मी एक स्टेटमेंट मानतो आणि आरला दुसरी, म्हणजे हा रूल नंबर सेकंड यूज करणार आहे. negation first part or replace by negation second part, rule number 2. Now negation of this bracket, negation of conjunction, the first rule apply kar, and hence it is p cap negation p or negation of negation q and negation are as it is. फक्त एवढ्या ब्रॅकेटला रूल अप्लाय केला बस. हे तुमच्या ओळखीचं आहे, त्याला रिप्लेस करा. p cap negation p or q and negation r. This is the final answer. हे तुम्ही आता व्हिडिओ पहा, पण एकदा लिहूनच पहा, त्याच्याशिवाय इथं मजा येणार नाही, रूल पाठ होणार नाही. हे रूल इम्पॉर्टंट आहे, बाकी काही याच्यामध्ये विशेष नाही. लॉजिक चॅप्टरला तुम्हाला बेसिक कुठलंच लागत नाही. तुम्ही याच चॅप्टरवरती सुंदरता आणि इंटरेस्ट पण येत असल्या चॅप्टरमध्ये मार्क देणारा सोपा. इंजिनिअरिंगसाठी सुद्धा हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल. ओके, पुढे जाऊया. हे झालं तुम्हाला रूल्स ऑफ निगेशन, त्याच्यावरली प्रॉब्लेम. आज एक पुन्हा थोडासा नवा पॉईंट शिकू, क्वांटिफायर्स. ऐकला शब्द कधी आहे? क्वांटिफायर्स. इथं दोन नवीन शब्द येणार तुम्हाला, त्यांनाच आपण क्वांटिफायर म्हणणार. द वर्ड देअर एक्झिस्ट आणि दुसरा वर्ड आहे फॉर ऑल. द वर्ड देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल आर कॉल्ड क्वांटिफायर्स. देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल आर कॉल्ड क्वांटिफायर्स. या दोन शब्दांना म्हणायचं क्वांटिफायर. काही अवघड नाही, ह्या दोन शब्दांना म्हणायचं क्वांटिफायर, बस. ओके, तुम्हाला देअर एक्झिस्ट हा जो वर्ड आला, याला स्पेशल नाव आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. देअर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि फॉर ऑल इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर. म्हणजे आहेत छोटेच, पण यांना पण दोन नाव आहेत वेगळे, एक्झिस्टेन्शियल, युनिव्हर्सल क्वांटिफायर. पॉईंट एवढा छोटा आहे, नावच जास्त वाटायला. एक्झिस्ट फॉर ऑल, एक्झिस्टला एक्झिस्टेन्शियल, फॉर ऑलला युनिव्हर्सल. तसं करस्पॉन्डिंग शब्दावरून लक्षात ठेवणं सोपं पण आहे. तुम्हाला देअर एक्झिस्ट हा जर शब्द कुठं आला, वर्ड आला, तर त्याला हे सिम्बॉल देत जा. यूज करत असतील पहा कधी कधी सर, मी बऱ्याच वेळेला यूज केलेलं आहे मागच्या पिरियड्समध्ये. देअर एक्झिस्ट, रिव्हर्समध्ये ई कॅपिटल. तसंच फॉर ऑलला सुद्धा सिम्बॉल आहे. फॉर ऑलला व्ही सारखं, याला कट करायचं आहे. फॉर ऑल, इट इज रीड ॲज फॉर ऑल, इट इज रीड ॲज देअर एक्झिस्ट. फॉर ऑल, देअर एक्झिस्ट. आणि ह्यांनाच म्हणायचं क्वांटिफायर्स. The words for their exist and for all are called quantifiers. The quantifier first exist is called existential, for all is called universal. Their exist ला symbol, for all ला हे symbol. आणि हे शब्द ज्या स्टेटमेंट मध्ये असतात त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. The statement which has quantifiers are called quantified statement. Question read करूया. Example 1. If capital A is the set having element 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Determine the truth values of following. Truth values of following. Statement number 1. याला काय वाचायचं? There exist x belong to A such that x minus 4 equal to 3.
there exists x belongs to a means there exists at least one value of x in the set A satisfy the condition. मी तुम्हाला आधी म्हटलं होतं कंडिशन कमीत कमी एका एलिमेंटनं कंडिशन सॅटिस्फाय केली का, कमीत कमी 7 - 4 3 येते. येस, सो इट इज अ ट्रू स्टेटमेंट. ओके, फॉर ऑल आल्यावर काय करायचं, कंडिशन सॅटिस्फाईड बाय फॉर ऑल एलिमेंट इन ए x + 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 प्रत्येकासाठी येते का पहा. तर पहिलंच 1 + 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 येत नाही. ही कंडिशन फॉर ऑल सिम्बॉल आला ना, ही कंडिशन ऑल एलिमेंट साठी यायला पाहिजे, येत नाहीये. सो इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. इथं पण फॉर ऑल आलं, फॉर ऑल आलं. x बिलॉंग टू ए 8 - x लेस दॅन ऑर इक्वल टू 7. 8 - x, आता 8 - 6 पहा, 8 - 7 पण घेता येईल. 8 - 7, 8 - 6, 8 - 5, हे सर्व नंबर लेस दॅन 7 येतात का. फॉर ऑल साठी कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. येते. येस, 8 - 1 7, 7 is equal to 7. It is 6 less than 7, less than 7. Okay, so this is satisfied by all element in A, so it is a true statement. Truth value is T. There exist आलं ना, त्याला काय म्हणायचं, there exist म्हणजे at least one element in A satisfy the condition. कमीत कमी एका एलिमेंटनं किंवा एकापेक्षा जास्त, पण कमीत कमी एकानं तरी. x + 8 16 येतं का, कुठल्याच याच्यासाठी येत नाही. सो इट इज अ फॉल्स. why it is a true, because 7 at least one element satisfy the condition, so it is true. It is false because it is not satisfied by every element. Every पाहिजे, for all. For all, it is satisfied by for all, so it is a true. It is not satisfied by any element. कमीत कमी एकाने तरी सॅटिस्फाईड करायला पाहिजे होती, पण नाही केलं, सो इट इज फॉल्स. क्वांटिफाईडचं सोपं आहे पहा, खूप खूप सोपे प्रॉब्लेम क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. पुन्हा एकदा, ए हॅज एलिमेंट 3 5 7 9 11 12. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. सगळ्यात क्वांटिफाईड स्टेटमेंट आहेत, कारण प्रत्येकात देअर एक्झिस्ट तरी आहे, नाही तर फॉर ऑल तरी आहे. चला मग पहिली वाचूया. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे असा एक तरी एक्स ए मध्ये आहे का जो या कंडिशनला सॅटिस्फाय करतो. येस, देअर इज 9. ऍटलिस्ट वन, देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन असेल तरी चालतं, सो इट इज ट्रू. फॉर ऑल, आता ऑल साठी पाहिजे कंडिशन सॅटिस्फाईड बाय ऑल. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, x² + x इज अन इव्हन नंबर. आता आपल्याला जे नंबर दिलेत का, ते काही ऑड काही इव्हन, एकच इव्हन आहे पण ऑड इव्हन दोन्ही पाहावं लागतील. आता स्क्वेअर ऑफ ऑड नंबर इज ऑड, स्क्वेअर ऑफ ऑड नंबर इज ऑड, आणि ऑड प्लस ऑड इज इव्हन नंबर. मग ह्या पूर्ण नंबरसाठी 11 पर्यंत कंडिशन सॅटिस्फाईड पाहिजे. काय यूज केलं मी, स्क्वेअर ऑफ ऑड इज ऑड, ऑड प्लस ऑड इज इव्हन, and square of even is even, and even plus even is even. So this condition is satisfied by all element in A, so its truth value is T. तर कमीत कमी एक एलिमेंट असला पाहिजे जो ज्याचा स्क्वेअर 0 पेक्षा लहान, म्हणजे निगेटिव्ह पाहिजे. शक्य आहे का, नो, इट इज फॉल्स. फॉर ऑल x belongs to A, x is an even number. फॉर ऑल म्हणते, नो, फॉर ऑल आर इव्हन नाही, एकच इव्हन आहे. इथे देअर एक्झिस्ट सिम्बॉल असतं तर बरोबर होते, फॉर ऑल दिले, चुकवलंय तुम्हाला, म्हणजे काय आलं, फॉल्स. त्याच्यानंतर हे पुढचा प्रॉब्लेम,
there exists x belongs to E such that 3x plus 8 greater than 4t. 3x plus 8 greater than 4t. आपले नंबर आठवा आता आणि ग्रेटर दॅन 8 असेल तर ट्रू नाही तर फॉल्स. और ऑल x बिलॉंग्स टू ए 2x प्लस 9 ग्रेटर दॅन 14. हे दोनच तुमच्यावर सोडून देतो, बाकी सगळेच सांगितले. बुक मधले एक्सरसाइज मधले सॉल्व टोटल झाले. सोपं आहे, सोप्याला अवघड करू नका. क्वांटिफाईड स्टेटमेंट समजून घ्या. याचं काम फार कमी आहे, तर विसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच याला पूर्ण जे काही 8-10 प्रश्न रिपीट करा. ओके.